गणपती बाप्पा मोरया. बघत नका बसू माझ्याकडे. चेतकमध्ये 3 मॉडेल येतात सर. त्याच्यामध्ये हे प्रीमियम मॉडेल आहे. फुल चार्ज होण्यासाठी तुम्हाला 4.5 तास लागतात. फुल चार्ज झाले की तुम्हाला ॲटो कट ऑफ सिस्टीम दिली आहे. ॲटो कट ऑफ होते, रात्रीचं वगैरे तुम्हाला लक्ष ठेवावं लागत नाही. याची जी बॉडी आहे ती पूर्ण स्टेनलेस स्टील आहे, मेटल बॉडीमध्ये येते पूर्ण. सिंगल टॅपने ऑन होते. ऑन झाल्यानंतर स्क्रीनला तुम्हाला इथे सगळे मोड शो होतात. तुम्हाला स्पीड, रेंज, बॅटरी शो होते तुम्हाला. हे बटन तुम्ही डिक्कीचं लॉंग प्रेस केले, डिक्की ओपन होते तुमची. 22 लिटरचा डिक्कीचा स्पेस आहे तुमचा. हा चार्जिंग पॉईंट आहे. 16 एम्पियरला चार्जिंग होतं, मीन्स आपल्या पॉवर पॉईंटला. चार्जिंग करताना डिक्की कंपल्सरी तुम्हाला क्लोजच करावी लागते. डिक्की ओपन असेल, चार्जिंग सुरू होत नाही. इथे जो स्पेस दिला आहे यामधून चार्जिंगची केबल तुमची परफेक्ट बाहेर येते, प्लस डिक्की तुमची क्लोज होते. सिंगल टॅपने ही डिक्की ओपन होते. सिंगल टॅप केलं ही डिक्की ओपन होते तुमची. तुम्हाला इथे फर्स्ट किट, टूल किट दिले. वरती मोबाईल चार्जिंग पॉईंट आहे, प्लस तुम्हाला मोबाईल ठेवण्यासाठी इथे साईडला स्पेस दिला आहे. साईडला तुमची जी चार्जिंगची केबल असते ती इथे परफेक्ट बसते. इथे पुढे स्पेस दिल्यामुळे डिक्कीचाही तुम्हाला पूर्ण यूज करता येतो. इथे तुम्ही 3 kg वेट कॅरी करू शकता. रिटर्न ओपन करू. इथे तुम्हाला 3 kg वेट कॅरी करता येतं. बॅक पिशवी अडकवता येते 3 kg पर्यंत. इथले फीचर्स दाखवू आता. रिव्हर्स मोड दिला आहे तुम्हाला इथे. राईट साईडचा इंडिकेटर आहे. हे डिक्कीचे बटन आहे. ड्राईव्ह मोड आहे. आणि जेव्हा तुम्ही सॉफ्टवेअर अपडेट करता, म्हणजे याला एक सॉफ्टवेअर अपडेट दिलं आहे. ॲडिशनल जर तुम्ही 9,000 पेड केले तर त्यामध्ये तुम्हाला ॲडिशनल फीचर्स भेटतात. जसं की तुम्हाला डिस्प्ले हा 5 वर्षांसाठी कलरफुल येतो. रिव्हर्स मोड हा लाईफ टाईमसाठी दिला आहे तुम्हाला. नेव्हिगेशन टर्न बाय टर्न भेटेल तुम्हाला. 73चं टॉप स्पीड येईल तुम्हाला. 2 मिनिटं आठवण. अजून पुढे थोडे कलर येतात. हॅझलनट आहे, ब्लॅक येतो आणि एक ब्ल्यू येतो. आपल्या प्राईजमध्ये इन्क्लुडिंग तुम्हाला पूर्ण गाडीचा एक्सेसरीज येतात. RTO रजिस्ट्रेशन. आपली जी बॉडी आहे स्टेनलेस स्टील असल्यामुळे याचं जे वेट आहे ते तुम्हाला 134 kg येतं. प्लस लेडीजसाठी एकदम सफिशियंट आहे, कारण बाकीच्या गाड्यांपेक्षा आपला जो लुक आहे तो नॉर्मल गाड्यांसारखं येतो. प्लस जी उंची आहे ती लेडीजसाठी सफिशियंट येते. तुम्हाला पाय वगैरे टेकवताना प्रॉब्लेम नाही येत. प्लस याला मोनो सस्पेन्शन दिले. जेव्हा तुमची गाडी जरी खड्ड्यातून वगैरे गेली तरी गाडी तुमची पूर्ण वायबल होत नाही, स्टेबल राहते सेल्फ वेट असल्यामुळे. याची बॅटरी वॉरंटी 3 वर्ष किंवा 50,000 किलोमीटर येते आणि लाईफ बॅटरीची 7 वर्ष आहे. बॅटरीला IP रेटिंग 67 दिले वॉटर आणि डस्टसाठी. जरी तुमची बॅटरी 1 तास पाण्यात भिजली तरी तुमच्या बॅटरीला काही प्रॉब्लेम येत नाही तुमच्या. बॅटरी वॉरंटी सर तुम्ही एक्सटेंडेड पण करू शकता. जर ॲडिशनल तुम्ही 6,000 पेड केले, 2 वर्ष 20,000 किलोमीटर ॲडिशनल वॉरंटी तुम्हाला वाढवून भेटते. सगळी मिळून तुम्हाला 5 वर्ष 70,000 किलोमीटर वॉरंटी येते. वॉरंटीमध्ये काही झालं तर तरी तुम्हाला रिप्लेस भेटून जाते बॅटरी तुम्हाला. आपल्या इथे सर्व्हिसिंग पण उपलब्ध आहे तुम्हाला. सर्व्हिसिंगमध्ये तुम्हाला ब्रेक पेडल चेक केले जातात, सेन्सर चेक केले जातात, MCU चेक केले जाणार. नवीन काही सॉफ्टवेअर अपडेट असेल तर अपडेट केले जाणार तुम्हाला. आपले सर्व सर्व्हिसिंग पेड आहेत. सर्व्हिसिंगला 590 रुपये खर्च येतो तुम्हाला. प्रीमियमला सर तुम्हाला सेन्सर की येते, म्हणजे की फॉब जे आपल्या 4 व्हीलरला सिस्टीम येते. की जवळ असेल तरच ऑपरेट होणार. याचा जो हे येतो यूज येतो तो 1.5 फुटाच्या अंतरावरतीच यूज होणार तुमची. हे बटन सिंगल टॅप केलं गाडी तुमची ऑन होणार. गाडी जोपर्यंत तुमची स्टँडवरती तोपर्यंत ती न्यूट्रलच असते. जेव्हा तुम्ही गाडी स्टँडवरून काढता, डाव्या हातातला ब्रेक पकडता, डीला सिंगल टॅप करता, गाडी तुमची ड्राईव्हला जाते. ड्राईव्हला किंवा रिव्हर्स करताना फक्त तुम्हाला ॲक्सिलेटर करायचं नाही आहे, विदाऊट ॲक्सिलेटर करायचं आहे. हा आपला नॉब येतो. डिकी क्लोज केली तुम्ही, डिकी ओपन करून ओपन केली तुम्ही. हा जो नॉब आहे डिकी ओपन केल्यानंतर इथे सेट करावा लागतो. प्लस तुम्हाला चार्जिंग लावल्यानंतर डिक्की कंपल्सरी क्लोजच करावी लागणार आहे. डिक्की ओपन असेल तर गाडी तुमची चार्ज होत नाही. सेम या पद्धतीने तुम्हाला चार्ज करावी लागणार आहे.
प्रत्येक घरामध्ये तुमचा असलेला हा असा पॉइंट असतो या, हा रेग्युलर आहे. लावू शकता. त्या पॉइंटला हे लागतो, पॉवर पॉइंट लागतो, याला रेग्युलर लागतो, असा फरक आहे. हा रेग्युलर आहे का? हा रेग्युलर आहे. हा रेग्युलर आहे. पॉवर पॉईंट तुम्हाला प्रीमियम लागतो. अर्बन आणि जे आता नवीन मॉडेल लॉन्च झाले 2901, या 2 मॉडेलला तुम्हाला रेग्युलरला चार्जिंग होऊन जातं. तर मॅडम आपल्या या चेतक ॲटो म्हणजे ह्याला आल्यानंतर अतिशय सुंदररित्या तुम्ही माहिती सांगितली या विकासनाळ यूट्यूब चॅनलवरती पूर्णपणे आणि सविस्तर डिटेल्स माहिती दिली. त्याबद्दल तुमचं विकासनाळ यूट्यूब चॅनलकडून मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि तुमच्या या असणाऱ्या शोरूमला धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. अतिशय सविस्तर आणि आपलं नाव सांगा. तेजश्री शिंदे. ओके. तर हे साताऱ्यामध्ये हे आहे शोरूम. तर या शोरूमला आपण भेट दिलेली आहे आणि ही शोरूम आहे ती बॉम्बे रेस्टॉरंटच्या जवळ असलेलं हे चेतक इलेक्ट्रिक बाईक शोरूम आहे आणि या शोरूमला आपण भेट दिलेली आहे आणि या मॅडमने अतिशय सुंदररित्या सविस्तर माहिती दिली. त्याबद्दल मॅडमचं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जर कोणाला या व्हिडिओला काय समस्या असतील, काय तुम्हाला असं कॉन्टॅक्ट नंबर पण सांगा आमचा, तर ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा कशी वाटली काय ही माहिती. आणि इच्छुक असाल तर नक्की एक वेळ ह्या शोरूमला भेट द्या. आणि मॅडम या चेतक शोरूमचा आपल्या वर्कशॉपचा काय मग कॉन्टॅक्ट नंबर आहे? 7030169393. तर या नंबरला आपण कॉल करा आणि अवश्य एक वेळ भेट द्या. आणि ही अतिशय सुंदररित्या ही बाईक आहे, तुम्ही घेऊन जावा. तर ही बाईक कशी आहे, कॅशमध्ये आहे की अजून कॅश करू शकता? आपल्याकडे फायनान्सही सगळे उपलब्ध आहे, तुम्हाला पर्सनल लोनही करू शकता तुम्ही. कितीपर्यंत फायनान्स वगैरे काय तुमच्या सिबिल स्कोरवरती डिपेंड असणार आहे सर. तुमचा जर 700+ जर हे असेल सिबिल स्कोर असेल तर तुम्हाला कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये घेता येऊ शकते. सर्वप्रथम पहिल्यांदा किती पेमेंट कॅश? बुकिंग अमाऊंट 2000 आहे आपली. 2000 रुपये भरल्यानंतर देखील तुम्हाला ही बाईक मिळू शकते. तर 2000 भरल्यानंतर बाईकची काय साधारण प्राईस राहील? प्राईस 1,13,500 नवीन मॉडेलची. प्रीमियमची 1,52,400 ऑन रोड जाते प्राईस आणि अर्बनची तुम्हाला ऑन रोड प्राईस 1,28,900 जाते ऑन रोड. कॅशमध्ये आणि कॅश आणि फायनान्स असेल तर जो काही इंटरेस्ट असेल तुमचा तो लागतो. प्राईस सेमच राहणार. किती तफावत राहते ते तुमच्या डाऊन पेमेंटवरती डिपेंड असणार आहे. तुम्ही EMI कसा घेता त्यावरती डिपेंड आहे ते. ओके, धन्यवाद. याच ठिकाणी आपण थांबूया.